अगदी गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट गरमागरम मस्त अशी खमंग कुरकुरीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। तर ही भजी करण्यासाठी इथे मी अजिबात पाणी किंवा सोडा यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही भजी बनवून तयार झालेली आहे। ह्या भज्यांचा मी तुम्हाला आवाज ऐकवते। तर हे बघा किती कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहेत आणि थंड झाल्यावर सुद्धा ही भजी अशीच कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाही, तेल पीत नाही किंवा तेलकट होत नाही। तर अशा पद्धतीची परफेक्ट भजी करण्यासाठी काही विशेष टिप्स मी व्हिडिओत सांगितलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही भजी बनवण्यासाठी इथे मी हे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि याच्या पाकळ्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घेतलेल्या आहे। आता यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। तर सर्व मीठ मी सुरुवातीलाच टाकलेलं आहे। आता हे मीठ आपण कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचे, छान चुरून हे मिक्स करायचे म्हणजे कांद्याला व्यवस्थित पाणी सुटतं। तर इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे, त्यामुळे कांद्याला जे काही पाणी सुटेल त्यातच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, त्यामुळे मीठ व्यवस्थित चोळून लावायचं आहे। तर हे बघा सगळं मीठ मी व्यवस्थित कांद्याला लावून घेतलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटासाठी हे ठेवून देऊया। तर हे बघा जवळपास इथे 15 मिनिट झालेले आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकूया। तर सुरुवातीला इथे मी टाकते आहे 1 चमचा लाल तिखट। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 1 छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। हा ओवा मी हातावर अशा पद्धतीने चुरून टाकते म्हणजे त्याची छान चव उतरते भज्यांमध्ये। त्यानंतर अगदी 2 चिमूट हिंग टाकलेला आहे। हिंग टाकल्यामुळे भजी खाल्ल्यानंतर आपल्याला बाधत नाही। आता यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी आपली छान कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतर सुद्धा कुरकुरीतच राहतात। आता इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पण हे बेसन पीठ आपल्याला एकदम न टाकता पॅचेसमध्ये ॲड करायचं आहे। कांद्याला जे काही पाणी सुटतं त्या पाण्यातच सहजासहजी जेवढं बेसन पीठ बसेल तेवढंच बेसन पीठ इथे आपण टाकणार आहोत। बेसन पीठ टाकल्यानंतर हे छान चुरून मिक्स करायचं आहे म्हणजे कांद्याला स्वतःचं भरपूर पाणी सुटतं। तर हे बघा सुरुवातीला टाकलेलं बेसन पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। मला वाटतं की यात आणखी बेसन पीठ बसेल, तर मी आणखी 2 ते 3 चमचे बेसन पीठ यात टाकून घेतलं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित चुरून मिक्स करून घेते। इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण कांद्याला स्वतःचंच असं भरपूर पाणी सुटतं आणि वरतून जर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकलं तर मग हे बॅटर खूप पातळ होईल आणि भजी आपली कुरकुरीत न होता नरम पडतील। तर हे बघा राहिलेलं जे बेसन पीठ होतं ते सुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे। 3 कांद्यांसाठी इथे मला 1 वाटी बेसन लागलेलं आहे। तर कांदा फक्त व्यवस्थित कोट होईल एवढंच आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसनसुद्धा आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतर मग भजे परत नरम पडतात। तर सगळ्यात शेवटी मी यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी सैलही नाही किंवा मग खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर आहे। फक्त कांदा व्यवस्थित कोट झाला पाहिजे एवढं बेसन यात ॲड करायचं आहे। तर आता आपलं हे बॅटर रेडी आहे, आपण भजे तळून घेऊया। तर भजी तळण्यासाठी इथे मी तेल ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे। तर तयार मिश्रण अशा पद्धतीने एकत्रित करायचं आहे आणि हे भजी आपल्याला तेलात सोडून घ्यायचे। ह्या भज्यांना अजिबात शेप देण्याची गरज नाही, जेवढे बॅटर सहजासहजी हातात येईल तेवढं घ्यायचं आणि तेलात सोडायचं। भजी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर किंवा खूप जास्त कडकडीत तेलात सुद्धा ही भजी तळायची नाही, नाहीतर मग ती वरतून तळल्या जातील आणि आतून कच्चीच राहतील आणि थंड झाल्यानंतर नरम पडतील किंवा मग अगदीच कमी फ्लेमवर भजी तळली तर भजी तेलकट होतात। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे। तर हे बघा सगळी भजी इथे मी सोडून घेतली होती। एक साईड याची छान तळून झालेली आहे, तर याची मी साईड चेंज करून घेते आणि आलटून पालटून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते। तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहे। भज्यांना आपल्या छान रंग आलेला आहे, परफेक्ट अशी भजी तळल्या गेलेली आहे। तर ही भजी मी आता काढून घेते। यापेक्षा सुद्धा जास्त तळायची नाही, नाही तर मग कांद्याला जळकट वास लागतो। तर ही परफेक्ट भजी आपली तळून झालेली आहे। तर ही भजी मी काढून घेतलेली आहे आणि उरलेली जी भजी आहे ती सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत ही भजी बनवून तयार होतात। सोबत गरमागरम वाफळता चहा आणि तळलेल्या मिरच्या असेल तर 1 नंबर कॉम्बिनेशन होतं। तर हे बघा राहिलेली भजीसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहेत, सोबत मिरच्यासुद्धा इथे मी तळून घेतलेल्या आहे।
तर अशा पद्धतीने अगदी गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट गरमागरम खमंग कुरकुरीत कांदा भजी आपली बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची अगदी गाड्यावर मिळणारी ही खमंग कुरकुरीत भजी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।